सीडीएस बिपिन रावत हे आपल्या पत्नीसोबत त्या कार्यक्रमाला जात होते. तामिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन इथं आर्म फोर्स कॉलेज आहे, त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते, कॅडेट्सशी संवाद साधणार होते. मात्र या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. 14 पैकी 14 जणांचा मृत्यू झालाय. कुन्नूर येथून बिपिन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र कुन्नूर इथं पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातानंतर लष्कराने आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नरेंद्र मोदींनी महत्वाची कॅबिनेट बैठक बोलावलेली आहे. राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन आणि मनोज नरवणे यांनी त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. माझे सहकारी विनोद तळेकर आपल्या सोबत आहेत. विनोद, आपण बघतोय की या हेलिकॉप्टर मधल्या 14 जणांचा मृत्यू झालाय. सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झालेला. अतिशय दुर्घटना, अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. अगदी संदीप, आत्ताच एअरफोर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आलेली आहे. मी विनंती करतो की हे ट्विटचा हा जो शॉट आहे तो आपल्याला ट्विटर हँडलवरनं, इंडियन एअरफोर्सच्या ट्विटर हँडलवरनं आत्ताच जी कन्फर्मेशन मिळालेलं आहे. अँड इंडियन एअरफोर्स MI-17 V5 हेलिकॉप्टर विथ CDS जनरल बिपिन रावत ऑन बोर्ड, अधिकृतरित्या त्यांनी आता ट्विट केलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलेला आहे. सोबतच त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाल्याचं या ट्विटमध्ये अधिकृतरित्या म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की साधारण 1:15च्या सुमारास हा अपघात झाला आणि आता जवळपास 4.5 ते 5 तासानंतर अधिकृतरित्या या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या बिपिन रावत यांना वेलिंग्टनच्या एअरबेसवरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि तिथं त्यांचा मृत्यू झालेला आहे. अधिक माहिती अजून येणं बाकी आहे, पण आत्ता अधिकृतरित्या जे ट्विट केलेलं आहे इंडियन एअरफोर्सनं त्यानुसार बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे. 14 पैकी 13 जणांच्या मृत्यूचं कन्फर्मेशन एअरफोर्सने दिलेलं आहे आणि या 13मध्ये बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचा समावेश असल्याचं एअरफोर्सकडनं सांगण्यात आलेलं आहे. अगदी विनोद, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की एकीकडे ही दुःखद बातमी आलेली आहे. अगोदर 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचाही या सगळ्यामध्ये मृत्यू झालाय. तर दुसरीकडे आता केंद्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण या अपघाताची कारण मीमांसा करणं महत्वाचं आहे. एवढ्या मोठ्या दर्जाचा अधिकाऱ्याचा जर अपघातामध्ये मृत्यू होत असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अगदी संदीप, या अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण 4 स्टार जनरल हे पद असलेला एखादा बडा अधिकारी ज्यावेळेला प्रवास करत असतो त्यावेळेला त्याच्या सुरक्षेची पूर्ण खातरजमा करणं आवश्यक असतं आणि या एवढ्या मोठ्या दर्जाचा, मोठ्या हुद्द्याचा अधिकारी प्रवास करत असताना योग्य ती खातरजमा सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आली होती का, याची चौकशी आता संरक्षण मंत्रालयानं लावलेली आहे. त्याचबरोबर काही वेळातच कॅबिनेट मीटिंग होणार आहे. केंद्रीय कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा होईल. कारण अतिशय मोठी अशी ही घटना आहे. एका 4 स्टार जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू होतो. त्या प्रवासादरम्यान योग्य ती खबरदारी बाळगण्यात आली होती का, CDSच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती खबरदारी बाळगण्यात आली होती का, त्यांच्या प्रवासासाठी जे अधिकृत विमान असतं किंवा अधिकृत हेलिकॉप्टर असतं ते वापरण्यात आलं होतं का, कुठे सुरक्षित त्रुटी राहिल्या होत्या का, या संदर्भातली सगळी माहिती या पडताळणी या सगळ्या चौकशीत केली जाईल. तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार संरक्षण मंत्रालयानं या संदर्भातली चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि आता केंद्रीय कॅबिनेटची सुद्धा बैठक होणार आहे आणि यात सुद्धा याची चर्चा होईल. अगदी विनोद, या सगळ्यामध्ये आपण बघितलं, तुम्ही जसं सांगितलं की या सगळ्यामध्ये खबरदारी घेतली जाते. 2 इंजिनचं हेलिकॉप्टर त्यांना प्रोव्हाइड केलं जातं आणि तज्ज्ञांकडून त्यांची खातरजमा करून घेतली जाते की हे हेलिकॉप्टर योग्यरित्या उडण्यासाठी सज्ज आहे किंवा नाही. या सगळ्या टेक्निकल बाबी सुद्धा बघितल्या जातात. इंधन बघितलं जातं. दुसरी बाब म्हणजे हवामानाचा सुद्धा आढावा घेतला जातो. एवढं सगळं जर आतापर्यंत चालत आलेलं आहे लष्कराचा आणि संरक्षण खात्याचा जो प्रघात आहे तो, आणि या सगळ्यानंतर जर एखाद्या वरिष्ठाचा अपघात होत असेल आणि एखादा तिन्ही लष्करांचा प्रमुख जर अधिकारी यामध्ये त्याचा मृत्यू होत असेल तर खरंच विचार करायला लावणारी ही बाब आहे. विनोद, अगदी संदीप, एका इतक्या बड्या हुद्द्याच्या अधिकाऱ्याचा अपघात होतो म्हणजे त्याची चौकशी लागणं हे स्वाभाविक आहे. मात्र हे यंत्र आहे, शेवटी हेलिकॉप्टर जरी असलं आणि योग्य ती सगळी खबरदारी घेतली असली तरीसुद्धा यांत्रिक बिघाड होऊ शकतो. त्याच संदर्भातली चौकशी करणं गरजेचं आहे आणि तीच चौकशी संरक्षण मंत्रालयानं करण्याचं ठरवलेलं आहे. तसे आदेशही दिलेले आहेत आणि केंद्रीय कॅबिनेटने सुद्धा या संदर्भात याची दखल घेतलेली आहे आणि तातडीची कॅबिनेट बैठक बोलवण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वी राजनाथ सिंह हे रावत यांच्या घरी गेले होते. त्यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांना या सगळ्या दुर्घटनेसंदर्भातली माहिती दिली. साधारण 2:15च्या सुमारास हा अपघात झाला होता आणि आत्ता जवळपास 6:15 वाजलेले आहेत. 4.5 ते 5 तासानंतर
बिपिन रावत यांच्या मृत्यूचं कन्फर्मेशन एअरफोर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं दिलेला आहे. आणि राहता राहिला प्रश्न, तू जो मुद्दा उपस्थित केला होता की इतक्या मोठ्या हुद्द्याच्या अधिकाऱ्याचा अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी आणि त्या चौकशीतनं ज्या बाबी तपासल्या जातील त्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. आणि जसं एअरफोर्सच्या ट्विटमध्ये सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की नेमकं अपघाताचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. अगदी विनोद, आपण बघितलं 12:40 हा अपघात झाला होता आणि या अपघातानंतर देशभरात याच अपघाताची चर्चा सुरू होती. बिपिन रावत यांची प्रकृती कशी आहे ही चर्चा सुरू होती. या सगळ्यामध्ये थोडासा घटनाक्रम सांगाल? दिवसभरामध्ये ही सगळ्यात मोठी घडामोड आहे आणि दुर्दैवी अशा प्रकारची, देशासाठी अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. संदीप, अगदी जसा तू आता उल्लेख केलास की साधारण पाऊणच्या सुमारास हा अपघात झाला. बिपिन रावत हे सुल्लूर या एअरबेसवरनं त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं. जवळपास 53 किलोमीटर हवाई अंतर असलेल्या एका अंतरावर, म्हणजे वेलिंग्टन इथल्या एअरबेसवर त्यांना जायचं होतं. वेलिंग्टन इथे आर्मीचं एक ट्रेनिंग सेंटर आहे आणि या ट्रेनिंग सेंटरमधल्या कॅडेट्सना ते एक लेक्चर देणार होते. त्याचबरोबर एक एक्सचेंज प्रोग्राम होणार होता, युथ एक्सचेंज, आपण YP ज्याला म्हणतो तशा स्वरूपाचा एक प्रोग्राम होता. कॅडेट्सच्या प्रश्नांना ते उत्तरं देणार होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा होती, त्यासुद्धा माजी लष्करी अधिकारी आहेत आणि वेलफेअर असोसिएशनच्या, आर्मीच्या वेलफेअर असोसिएशनच्या त्या प्रेसिडेंट आहेत. त्या नात्याने ऑफिशियल टूरवर त्या त्यांच्यासोबत होत्या आणि इतरही अधिकारी होते. हे हेलिकॉप्टर ज्यावेळेला सुल्लूर एअरबेसवरनं त्यांनी उड्डाण केलं आणि जवळपास ते कन्नूर पाशी आलं. म्हणजे कन्नूर ते वेलिंग्टन हे जर हवाई अंतर आपण पाहिलं तर अवघं 2 किलोमीटरचं हवाई अंतर आहे. म्हणजे पुढच्या 5 ते 7 मिनिटात त्यांचं चॉपर हे वेलिंग्टनच्या एअरबेसवर उतरणार होतं आणि तिथे गेल्यानंतर ते आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन तिथल्या कॅडेट्सशी गप्पा मारणार होते, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणार होते, त्यांना एक लेक्चर देणार होते आणि या सगळ्या नियोजित कार्यक्रमासाठी ते तिथे पोहोचत होते. अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि हा सगळा घटनाक्रम समोर आला. संदीप, अगदी विनोद, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर अनेक संभाव्य कारणं सांगितली जात आहेत. संभाव्य कारणांचा दिंडोळा घेतला जातोय. संरक्षण एक्सपर्ट यामध्ये आता आपली मतं देताना दिसत आहेत. पण संभाव्य कारणांचा धोका होऊ नये यासाठी सुद्धा लष्कर नेहमी खबरदारी घेत होतं आणि त्यानंतर हा अपघात झालाय म्हणजे चिंतादायक बाब आहेच. मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी आता लष्कराची जी हेलिकॉप्टर्स आहेत ती, अनेक हेलिकॉप्टर असतील किंवा विमान असतील, ही खूप जुनी झाली आहेत अशा प्रकारे सुद्धा काही बोललं जात होतं मागच्या काही वर्षांपासून. त्याबद्दल काही विचार विनिमय होऊ शकतो का? संदीप, आता या सगळ्याच गोष्टीची चौकशी होणार आहे. जसं मगाशी निवृत्त लष्करी अधिकारी ढगे यांनी उल्लेख केला की या स्वरूपाची विमानं जुनी होती का किंवा हे हेलिकॉप्टर जे वापरलं गेलं ते जुनं होतं का याचा तपास करावा लागेल. खरं तर इतक्या मोठ्या हाय प्रोफाईल ऑफिसर्सचा प्रवास करताना मला वाटत नाही की त्याच्यात काही सिक्युरिटी लॅप्सेस जाणीवपूर्वक ठेवले असतील. योग्य ती सगळी SOP जी आहे ती फॉलो केल्यानंतरच हे उड्डाण झालं असावं. मात्र तरीसुद्धा जर एखादी त्रुटी राहिली असेल तर ती त्या चौकशीतून समोर येईल. त्यासाठी ही चौकशी लावण्यात आलेली आहे आणि या चौकशी अंतीच आपल्याला सत्य काय ते कळू शकेल. संदीप, अगदी विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आपण